मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बेलोरा ते पांडुर्णा केदारलिंग राज्यमार्गावरील जीर्ण झालेला पूल खचून गेला। विदर्भ मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाच्या राज्यमार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष। पुसद तालुक्यातील मारवाडी बेलोरा पांडुर्णा केदारलिंगवरून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग 214 क्रमांक असून विदर्भ मराठवाड्याला जोडणारा रस्ता आहे। मागील 2 दिवसापासून झालेल्या पावसाने रस्त्यावरील चिखलामुळे जीर्ण झालेला पूल खचून गेल्यामुळे अर्धा रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। 10 महिन्यापूर्वीच पुलाची डागडुजीचे काम बांधकाम विभागामार्फत करण्यात आले होते। पावसाळ्याच्या पहिल्याच पावसात जीर्ण झालेला पूल खचून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे पितळ उघडे पडले। पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने राज्यमार्ग क्रमांकावरील बेलोरा ते पांडुर्णा केदारलिंग मार्गावरील मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून कधीही हा पूल पूर्णपणे खचून वाहून जाण्याची दाट शक्यता आहे। वारंवार रस्ता पूल खचून रस्ता उकडून जात आहे। अशा प्रकारच्या कामामुळे एखादी दुर्घटना घडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी केली होती पाहणी। महादेव मंदिरजवळ रस्त्यावर पाणी साचत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करून रस्ता खोदून पाईप टाकून देऊ असे आश्वासन दिले होते। त्या गोष्टीला 10 महिने होऊन गेले। 5-6 महिन्यापूर्वी पाईप रस्त्याच्या कडेला येऊन पडले आहेत, पण प्रत्यक्षात पावसाळा तोंडावर येऊन सुद्धा रस्ता खोदून पाईप टाकण्यात आलेली नाही। त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालेले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने जातीने लक्ष देऊन पुलाचे नव्याने काम करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रतिनिधी संतोष पठाडे, बेलोरा, पुसद। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।